नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे तुमच्या आरोग्यासंबंधी. हो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मानवी रक्तात प्रथमच प्लास्टिकचा अंश आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. संशोधनासाठी घेतलेल्या लोकांच्या नमुन्यातील 80% लोकांच्या शरीरात श्वासावाटे आणि जेवणावाटे प्लास्टिक गेलं असून पुढे त्या प्लास्टिकने मनुष्याच्या GI ट्रॅकर सिस्टीमला क्रॉस करून रक्तात प्रवेश केला. हे अत्यंत धोकादायक असून त्यामुळे मनुष्याच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो असं भाकीत तज्ज्ञांनी वर्तवलंय. बघूयात याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट. नेदरलँडमधील प्राध्यापक डॉक्टर लेस्ली यांनी मनुष्याच्या रक्तावर एक संशोधन केलं. त्यासाठी त्यांनी 22 लोकांचे रक्ताचे नमुने घेतले होते. त्या 22 पैकी 17 लोकांच्या शरीरातील रक्तामध्ये प्लास्टिकचा अंश आढळला. जवळपास एका व्यक्तीच्या शरीरात 700 नॅनोग्रॅम पर मायक्रोलिटर या प्रमाणात ही प्लास्टिकची उपस्थिती होती. यामध्ये पॉलिथिलीन, पॉलिस्टरलीन आणि पेट पॉझिटिव्ह या प्रकारच्या प्लास्टिकचा समावेश होता. ये जो प्लास्टिक है ये ब्लड के अंदर पहुंचना, इसका ये मतलब है कि या तो ये सांस से अंदर जा रहा है या हमारे खाने के साथ जा रहे हैं और जाकर वो आपके GI ट्रैक्ट मैंने खाने का पाचन जो यंत्र है उसको क्रॉस करके वो ब्लड में जा रहा है. यानी कुछ ये बहुत आश्चर्य की बात है क्योंकि शरीर की जो संरचना ऐसी होती कि जो भी खराब होता है वो इतनी आसानी से शरीर के अंदर नहीं घुसता. प्लास्टिकचा कितीही वापर करायचा नाही ठरवलं तरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्लास्टिकचा वापर आपल्याकडून होतोच. प्लास्टिक मनुष्याच्या शरीरात खाण्यावाटे किंवा श्वासावाटे गेल्याचं संशोधनातून समोर आलंय. प्लास्टिक बंद डब्यात किंवा पिशवीत असलेल्या खाद्यपदार्थांच्या माध्यमातून 1/3 इतक्या प्रमाणात, तर प्लास्टिकच्या बंद बाटलीतील पाणी प्यायल्यानं 1/4 प्लास्टिक शरीरात गेल्याचं पुढे आलंय. संशोधनासाठी घेतलेल्या लोकांच्या नमुन्यातील 80% लोकांच्या शरीरात श्वासावाटे आणि जेवणावाटे प्लास्टिक गेलं असून पुढे त्या प्लास्टिकने मनुष्याच्या GI ट्रॅकर सिस्टीमला क्रॉस करून रक्तात प्रवेश केलाय. हे अत्यंत धोकादायक असून त्यामुळे मनुष्याच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. लहान मुलांच्या बाबतीत हा धोका अधिक असल्याचं पुढे आलंय. हमको और लोगों को देखना पड़ेगा, हमको नंबर ऑफ सैंपल्स बढ़ाने पड़ेंगे और इसको गिनने का और अच्छा सोफिस्टिकेटेड तरीका देखना पड़ेगा और ये भी देखना पड़ेगा कि ये कहाँ कहाँ पहुँच रहा है, शरीर के किन किन भागों में जा रहा है और किन किन भागों को ये इन्वॉल्व कर रहा है. कहा जाता है कि शायद अर्ली डेथ्स जो हो रही है लोगों की वो इस वजह से भी हो सकती है. और ये भी देखा गया कि ये जो प्लास्टिक के छोटे बच्चे जो होते हैं, दूध पीते बच्चे हैं, उनके स्टूल्स में यानी लैट्रिन मल में 10 टाइम्स एडल्ट से प्लास्टिक पाया गया है. या संशोधनानंतर जागतिक स्तरावर खळबळ माजली आहे. हा अत्यंत गंभीर विषय आहे. रक्तात प्रवेश केलेल्या या प्लास्टिकमुळे शरीराच्या विविध अवयवांवर गंभीर परिणाम होत असेल अशी भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात संशोधनाची गरज असल्याचं मत मांडलं जात आहे. तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि याचबद्दल बोलणार आहोत आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या बरोबर आहेत. तुषार, पहिले तर हा रिपोर्ट तू सगळ्यांच्या समोर आणलास आणि या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना आपण एक प्रकारे सजग करतोय, सतर्क राहा असं आपण सांगतोय. पण सामान्यांच्या भाषेत ज्यावेळेस आपण एखादा व्यक्ती 70 वर्ष जगला, 80 वर्ष जगला किंवा त्यांनी 100 पार केली तर आपण सहजपणे त्याला प्रतिक्रिया देतो की काकांनी किंवा काकूंनी जुनं खाल्लंय. म्हणजे काय तर सकस खाल्लेलं आहे, रसायनमुक्त खाल्लेलं आहे. आज आपण रसायनयुक्त तर खातोच आहे, पण त्याचबरोबर प्लास्टिकचे जर हे एलिमेंट किंवा छोटे छोटे कण जर आपल्या शरीरात जात असतील तर त्याचे भविष्यात फार मोठे परिणाम भोगावे लागू शकतात का? विशाल, यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये GI ट्रॅकर सिस्टीम असते. म्हणजे तुम्ही काही पण खाल्ले जर का ते शरीराला आवश्यक नसेल तर ते GI ट्रॅकर सिस्टीम हे मला वाटे आपल्या शरीराच्या बाहेर फेकतात ती वस्तू. मात्र या प्लॅस्टिकने GI ट्रॅकर सिस्टीमला देखील क्रॉस करून रक्तामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे हे अत्यंत धोकादायक आहे. म्हणजे सॅम्पल साईज हा 21 नमुन्याचा असला तरी त्यामध्ये 17
लोकांमध्ये म्हणजे 21 पैकी 17 म्हणजे जवळपास 80% लोकांच्या रक्तामध्ये GI ट्रॅकर सिस्टीम क्रॉस करून जे प्लास्टिक आहे ते रक्तामध्ये पोहोचल्याचं पुढे आलं आणि ते अत्यंत धोकादायक आहे. काल जे आम्ही काही तज्ज्ञांसोबत बोललो होतो त्यांचं देखील असं म्हणणं होतं की हे निश्चित हा अत्यंत गंभीर विषय आहे आणि सर्वांनी याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे. सॅम्पल साईज वाढवण्याची गरज आहे. नेदरलँडचे जे प्रोफेसर डॉक्टर लेस्ली आहे यांनी हे संशोधन केलेलं आहे आणि एन्व्हायरमेंट इंटरनॅशनल या जर्नलमध्ये त्यांनी तो आपला अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. जसाही 23 तारखेला हा अहवाल प्रसिद्ध झाला त्यानंतर 26 तारीख या मागच्या 3-4 दिवसामध्ये जगभरामध्ये या संशोधनावर प्रचंड चर्चा सुरू झालेली आहे. वेगवेगळ्या विद्यापीठाने आता यावर सेमिनार बोलावलेला आहे आणि हा धोका अत्यंत गंभीर आहे. कारण की GI ट्रॅकर सिस्टीम माणसाचं क्रॉस करून जर का प्लास्टिक रक्तामध्ये पोहोचत असेल तर याला नियंत्रित करणं हे अत्यंत अवघड आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळे रोग मनुष्याला उद्भवू शकतात. कॅन्सर असेल किंवा वेगवेगळ्या शरीराचे अवयव निकामी होण्याचं जे कारण आहे त्याला हे प्लास्टिक कारणीभूत असू शकतं. याची जी मात्रा आहे हे मोजण्याचं मापक आहे यावर देखील काम करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. कारण की त्यांनी जे कॅल्क्युलेशन काढलं त्यांचं असं म्हणणं आहे की हे खूप जास्त प्रमाणात देखील असू शकतं. त्यामुळे यावरही देखील काम होण्याची गरज आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की जागतिक स्तरावर या संशोधनाने खळबळ माजून दिलेली आहे आणि 80% लोकांच्या शरीरामध्ये जर का GI ट्रॅकर क्रॉस करून रक्तामध्ये प्लास्टिक पोहोचलं असेल तर अत्यंत गंभीर विषय आहे. तज्ज्ञांचं असं म्हणणं होतं की त्या संशोधनामध्ये जी माहिती पुढे त्यांनी 1/4 याचं कारण म्हणजे 1/4 प्लास्टिक हे रक्तामध्ये पोहोचण्याचं जे प्रमुख कारण सांगितलं की प्लास्टिकच्या बाटलीमधलं मनुष्य जो पाणी पितो ते एक कारण आहे. त्यानंतर आपण प्लास्टिक बंद डब्यामध्ये ज्या वस्तू अनेक महिने राहतात आणि त्यानंतर त्या वस्तू खातो ते देखील एक प्रमुख कारण आहे. आणि त्यानंतर श्वासावाटे जे हवेमध्ये प्लास्टिकचे काही कण असतात ते शरीरामध्ये जातात. या 2-3 गोष्टी अत्यंत गंभीर आहेत. त्यामुळे यावर निश्चितच विचार होण्याची गरज आहे आणि याकडे जर का आपण दुर्लक्ष केलं तर निश्चितच येणाऱ्या पिढीसाठी हा धोका जास्त संभव असू शकतो, तितकाच धोकादायक असू शकतो आणि लहान मुलांना याचा सर्वात जास्त धोका आहे. त्यामुळे विशाल आपण या संपूर्ण संशोधनाला सर्वांनी गंभीरतेने घ्यावं अशी तज्ज्ञांचं मत आहे. सॅम्पल साईज वाढवायला पाहिजे आणि प्रत्येक विद्यापीठामध्ये किंवा वेगवेगळ्या स्तरावर याचं संशोधन व्हायला पाहिजे जेणेकरून यातनं कशा प्रकारे मार्ग काढता येईल आणि शरीरामध्ये म्हणजे विशेष करून GI ट्रॅकर क्रॉस करणं हाच एक अत्यंत गंभीर विषय आहे. GI ट्रॅकर मध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की लोखंड आपल्या पर्यावरणामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्य लोखंडाचा काही वेगवेगळ्या धातूचा वापर करतो मात्र कधी GI ट्रॅकर त्या धातूंनी क्रॉस केलं नाही. पण प्लास्टिक हे पहिलं असं एक वस्तू आहे की ज्यांनी GI ट्रॅकर क्रॉस करून रक्तामध्ये प्रवेश केला मनुष्याच्या. त्यामुळे निश्चित अत्यंत गंभीर विषय आहे आणि संशोधकांनी असं म्हटलं की लोकांनी आता यापुढे काळजी घ्यायची गरज आहे की आपण जर का प्लास्टिक बंद डब्यामध्ये काही वस्तू असेल किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये काही वस्तू असेल त्या खात असेल त्या पीत असेल तर त्यावर विचार करायला पाहिजे. यावर आता अजून संशोधन सुरू आहे. या संशोधनामध्ये आणखी काय पुढे येईल, काय निष्कर्ष काढले जाते हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे. पण अत्यंत महत्त्वाचं आणि जागतिक दर्जाचं हे संशोधन आहे असंच म्हणावं लागेल. तुषार, प्लास्टिकचे हे परिणाम आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात यापूर्वी भोगावे लागलेले आहेत. आपण बाजारपेठेतनं प्लास्टिकच्या पिशव्या ज्या त्या बॅन केल्या, त्याबद्दल नियम लावण्यात आले. असं असताना बघायला गेलं तर रोजच्या वापरामध्ये म्हणजे आपल्या हातात असणारी फायबरची किंवा प्लास्टिकची प्लेट जेवणाकरता असणारी किंवा काही औषध देखील आहेत, पातळ स्वरूपातली औषधं, ते देखील प्लास्टिकच्या बॉटलमध्ये खरं तर आपल्याला मेडिकलमध्ये मिळतात. अशावेळी जर यातनं देखील मनुष्याच्या शरीरामध्ये प्लास्टिकचे जे काही कण आहेत ते जर जात असतील तर मग नेमकं करायचं काय? हा विचारमंथनाचा विषय झालाय का की केवळ यावर विचारमंथन नाही तर अंमलबजावणी व्हायला हवी असं वाटतंय का? निश्चित यावर अंमलबजावणी व्हावी, यावर गंभीरतेने विचार व्हावा आणि याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तज्ज्ञांचं असं म्हणणं होतं की लोक चहा पितात, गरम चहा असतो, अत्यंत कडक असा गरम चहा जेव्हा त्या प्लास्टिकच्या कपामध्ये टाकला जातो तेव्हा त्यामधलं काही प्लास्टिक त्या तापमानामुळे वितळतं आणि ते शरीरामध्ये प्रवेश करतं. हेच प्रकार वेगवेगळे तुम्ही पेय पित असाल, वेगवेगळ्या गरम वस्तू कधी कधी प्लास्टिकच्या प्लेट्समध्ये घेऊन आपण खातो, ते अत्यंत धोकादायक आहे. आणि तेच एक प्रमुख कारण आहे की जेवणावाटे जेव्हा शरीरामध्ये हे प्लास्टिक पोहोचतं, GI ट्रॅकर सिस्टीमला क्रॉस करून रक्तामध्ये पोहोचतं, हे अत्यंत गंभीर आहे. म्हणजे याआधी देखील असं होतं की शरीराची बॉडी अशा प्रकारे आहे की तुमच्या शरीरामध्ये अनावश्यक वस्तू जर का पोहोच गेली तर ती उलटी वाटते किंवा मला वाटे लगेच बाहेर काढले जाते. फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण बघायचं, एखाद्याने जर का पॉयझन घेतलं तर बॉडी ते पॉयझन इतक्या वेगाने बाहेर काढण्याचा प्रयत्न करते की त्या व्यक्तीला उलट्या होईल किंवा हगवण लागेल. अशा वेगवेगळे प्रकार ज्या गोष्टीची शरीराच्या आतमध्ये गरज नसते, शरीराच्या
नॅचरल सिस्टीम त्याला पूर्णपणे बाहेर फेकते, वेगवेगळ्या प्रकारे ते बाहेर फेकली जाते. मात्र प्लास्टिकने ती GI सिस्टीम ट्रॅकर GI सिस्टीम आहे ती क्रॉस करून पुढे प्रवेश केला. त्यामुळे हा निश्चित अत्यंत धोकादायक इशारा आहे. जर का संशोधकांनी किंवा लोकांनी यावर इथेच विचार केला नाही किंवा यावर बरोबर. याचं प्रमाण इथेच कमी करण्याचा प्रयत्न केला नाही तर निश्चितच भविष्यामध्ये परिस्थिती गंभीर होऊ शकते. आणि त्यांनी एक महत्त्वाचा विषय हा देखील बरोबर. सांगितला की तरुण वयामध्ये लोकांचे मृत्यू होतात, त्यांचं कधी कधी मृत्यूचं कारण कळत नाही, तर यांना जास्त दाट संभावना वाटते की त्या व्यक्तीच्या कदाचित यावर संशोधन झालं नाही पण बरोबर. अवकाळी म्हणजे मृत्यूचं काही कारण प्लास्टिकच्या नसताना जेव्हा शरीरामध्ये एखाद्या- अतिरिक्त